ते कोण त्यांनी त्यांचं वक्तव्य केलं त्याच्याशी आम्हाला काय घेणं देणं आहे? जनतेने आम्हाला निवडून दिलेलं आहे. अरे तुम्हाला तुमच्या मुलाला निवडून आणता येत नाही आणि तुम्ही आम्हाला गप्पा मारता. यावेळेस आम्ही कष्ट घेतलेले होते, आम्ही मेहनत घेतलेली होती, तुम्ही सगळे बघत होता. माझ्याही मला एका लोकसभेच्या निवडणुकीला माझ्या मुलाला निवडून नाही आणता आलं, दुसऱ्या निवडणुकीत माझ्या पत्नीला निवडून नाही आणता आलं. जे नाही लोकांनी कौल दिला त्याच्यात काही ईव्हीएम मध्ये गडबड झाली नाही. जनतेने मतदान केलं ते आम्ही लोकशाहीमध्ये मान्य केलं पाहिजे. मला जे थोडंसं कळतं, कोर्टाने सांगितलं की त्या भगिनीला 1.25 लाख रुपये महिना तुम्ही द्यायचे आणि मुलीला 75,000 रुपये महिना त्या ठिकाणी द्यायचे, अशी ती बातमी. अंजली नमानियांचं स्टेटमेंट मी वाचलं, तसं धनंजय मुंडेंनी पण काही स्टेटमेंट दिलेलं आहे. या संदर्भामध्ये नक्की त्याची शहानिशा करून दोघांचे आरोप प्रत्यारोप त्या ठिकाणी चाललेले आहेत. काय फॅक्ट आहे त्याची संपूर्ण माहिती घेतल्याशिवाय त्याबद्दल काही बोलणं उचित ठरणार नाही. तुमची भेट घेतली होती, तुम्हाला सगळे पुरावे दिले, मुख्यमंत्र्यांना पण दिले, मला हे पुरावे दिलेले नव्हते. उगीच गैरसमज कृपा करून घेऊ नका. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.